जो चंद्रगुप्त मौर्य त्याच्या जीवनामध्ये एक इतिहास असा आहे, एखाद्या गुरुला एखाद्या शिष्यानं गुरुला म्हणावं मला तुमचा शिष्य करून घ्या, पण या चंद्रगुप्त मौर्य धनगर कुळामधला एक चाणक्य मुलगा, याच चंद्रगुप्त मौर्याच्या जीवनामधला इतिहास असा आहे, ज्या वेळेला चाणक्याने एक दिवशी चंद्रगुप्त मौर्याला पाहिलं, चाणक्य नीती वाचा मग कळल तुम्हाला चाणक्य काय, चाणक्य नीती वाचा मग कळल तुम्हाला चाणक्य काय, मग कळल चाणक्याची बुद्धी काय। त्या चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला पाहिलं आणि चंद्रगुप्त मौर्याची नजर पाहिली आणि त्या चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला भीक मागितली, ए चंद्रगुप्त मौर्य माझी तुला एक मागणी आहे, तू माझा विद्यार्थी हो। एखाद्या विद्यार्थ्याने गुरुजीला म्हणावं मला तुमच्याकडे ऍडमिशन करायचंय, पण इथं गुरुजी म्हणतात विद्यार्थ्याला तू माझ्याकडे ऍडमिशन कर। जगाच्या पाठीवर एकच राजा असा आहे की ज्याच्याकडे चाणक्याने विद्यार्थी होण्याची भीक मागितली, तो राजा म्हणजे कोण? तो राजा म्हणजे चंद्रगुप्त मौर्य। कोण हा चंद्रगुप्त मौर्य? एखाद्या ब्राह्मणाचा मुलगा, एखाद्या मारोड्याचा मुलगा? अरे नाही 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 नाही, या मुलगा म्हणजे एका सामान्य कुळामधला मेंढी समाजाचा मुलगा आणि धनगर समाजाचा मुलगा। सामान्य कुळामध्ये सुद्धा आपला धनगर कुळ, आपला समाज म्हणजे काही सामान्य नाही। आणि डोक्यातून काढून टाका, जरा मार्केटला या तुम्ही, नवीन पिढी जरा मार्केटला या, पहा मार्केट काय चाललंय। आपण मार्केटला कमी आहे महाराज, त्याचा परिणाम असा आहे तुम्हाला सांगू का, आपला समाज मार्केटिंग कमी करतो। मार्केटिंग करा, या मार्केटला जरा थोडस पहा कोण आहेत आपण, आपल्या समाजाचा थोडासा इतिहास वाचा। आपल्या लोकांचं झालंय असं, त्याचा मूळ पाया शोधतच नाही कोणी। पिंपळाचं पान पडलं की पिंपळगाव पडलं नाही, जळलं म्हणते लोक डायरेक्ट। पिंपळगाव मूळ पाया शोधा, कोण धनगर, कोण बाळूमामा, कोण अहिल्यादेवी, कोण चंद्रगुप्त मौर्य, यांचा थोडासा इतिहास पहा आणि मग कळेल तुम्हाला आपलं कुळ म्हणजे किती स्वाभिमानाचं कुळ आहे। अशा या सद्गुरू बाळूमामाच्या चरणामध्ये तुम्ही सेवा करतात, म्हणून आज तुकोबरायला कधी कुणा संताची भेट झाली कशी झाली मला माहिती नाही, पण आज आपल्या जीवनातला काळ, वेळ आणि तिथी सगळं कसं आहे तर धन्य आहे। काळ संत भेट